हां, नमस्कार सुदामा. नमस्कार. तुम्ही बायचार किती दिवसापूर्वी दिला होता? साधारण 96 दिवस अगोदर, 3 महिने 6 दिवस. बरं, कोणत्या भागाला दिला? हात दाखवा, कोणत्या भागात दिला बायचार तुम्ही? माझी या उजवी बाजू आहे, हा. जो हा तुम्हाला वर उंच दिसतोय, बरं. इकडे आपण बायोचार दिलेला आहे. हां, आणि जी डावी बाजू जी दिसते, आहे हां. या साईडला आपण बायोचार दिलेला नाही. नाही. बरं, आता तुमच्या अनुभवानुसार, हात खाली करा, अनुभवानुसार तुम्हाला काय फरक वाटला बायचार दिलेल्या मक्क्यामध्ये आणि बायचार न दिलेल्या मक्क्यामध्ये? याच्यामध्ये झाडाची उंची, हां पानांचा रंग हां आणि मक्याचं जे कणीस आहे हां. त्याची साईज, अजून आपण याचा दाना उडून पाहिला आणि टक्कर आता नंतर बघू आपण जेव्हा वेळ येतो. हो. आणि कणसाच्या आकारमध्ये काही फरक आहे का? खूप मोठा फरक आहे. बरं, आपण ते बघू. हे बघा, या भागामध्ये हे पूर्ण बायोचार दिलेला आहे यांनी, सुदामामांनी. आणि हा इकडे आता साईडचा जो भाग दिसतो आपल्याला, हे थोडं पीक असं विरळ विरळ आहे, पिवळसर पण पानं पडलेले आहेत आणि आपल्याला फोटोवरून पूर्ण लक्षात येते. तर त्यांच्या आता आपण एक थोडंसं कणसाचा विचार करू. एखादं कणूस आपण तपासून बघू. एखादं कणीस दाखवा इकडचं, ज्याचं बायोचार आहे, आकारावरून साधारण अंदाज देण्यासाठी, कारण आपल्याला जेव्हा प्रत्यक्ष आपलं उत्पन्न होईल तेव्हाच लक्षात येईल. हां हे बायोचार दिलेलं कणीस. हां, एक तिकडचं का संजीव, ॲव्हरेजमधलं, जास्त मोठं नको जास्त लहान नको, ॲव्हरेजमधलं. लहान आणलं का? समोर हात. आणि हे बायोचार जवळ, दोन्ही जवळ जवळ हा, करा. हे बायोचार न दिलेलं हां. आणि हे बायोचार दिलेलं हां, कणीस. जवळ पकडा दोन्ही, म्हणजे भरपूर फरक आहे. आता आपण प्रत्यक्ष आपलं उत्पन्न कधी होईल याचं? याचं साधारण आपण याच्यानंतर समोरचे 25 दिवस एक आपण गृहीत धरू, हां, किंवा हां. 25 दिवसानंतर आपल्याला वाळलेली मका या ठिकाणी दाणे दिसतील. बरं, तुम्ही आता एक काळजी घ्यायची, जेव्हा आपण तुमचा मका तयार होईल तेव्हा इकडचा काही तुम्ही एरिया घ्यायचा, 30 फूट बाय 30 फूट म्हणजे 900, आणि यामधला 30 फूट द्या, आणि दोन्हीकडचं ते बाहेर ठेवायचं उत्पन्न काढून. म्हणजे 30 फूट बाय 30 फूट क्षेत्रामध्ये किती आपलं उत्पन्न झालं, आणि जिकडे आपण बायोचार नाही दिला तिकडे उत्पन्न झालं, आणि त्यातलं आम्हाला सॅम्पल पण लागेल. त्याचे आपण न्यूट्रिएंट वगैरे पण तपासणार आहोत. ठीक आहे सर. तर शेतकऱ्यासाठी तुम्ही काय सांगणार आहे? शेतकऱ्यासाठी मी सर्वप्रथम तर हार्टफुलनेसचे आभार मानील, बरं, की एवढ्या चांगल्या प्रकल्पामध्ये संजीव श्रीयुत नाने सर सोबतच आमचे आदरणीय सुभाषजी गायकवाड साहेब, केशर काकू यांनी या संदर्भात जे मोलाचं मार्गदर्शन मला दिलं, आणि त्या मार्गदर्शनाला मी पात्र ठरलो. सर्वप्रथम मी हार्टफुलनेसचे आभार मानील. आणि सर्व शेतकऱ्यांसाठी समोरच्या येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला शेती व्यवस्थित करायची असेल तर या सगळ्या बाबी आपल्याला स्वीकाराव्या लागतील, आणि त्याच्यावर आपल्याला जीव तोडून थोडीशी मेहनतही करावी लागेल. त्यामुळे शेतीला नक्कीच चांगले दिवस येतील, यात काही शंका नाही. चला, धन्यवाद. सगळं सहकार्याबद्दल मी हार्टफुलनेसच्या टीमचे शतशः आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.